येतो. ऐक. कसला तरी आवाज आला ना आत्ता. इथे रेंटवर एक मुलगा राहतो आमच्याकडे, त्याचाच आवाज आहे. हो ओके. काय गरज होती हे सगळं करायची? कोणाला एवढी घाई होती? ते दूध पळून जाणार होते का मी पळून जाणार होते? अगं ते तुला खीर आवडते ना, म्हणून खीर करायला घेतली आणि मालपोहे केले तुझ्यासाठी. आणि तुला मालपोह्यांबरोबर खीर आवडते म्हणून खीर करायला गेलो तर ते. अरे हो, पण तुझ्या हाताला भाजल्यानंतर काय डोंबल करणार होतो का आपण बर्थडे पार्टी? मी म्हणते हे सगळं करायचंच कशाला? करावं कधी कधी दुसऱ्यांच्या आनंदासाठी. करावं ना, पण भान ठेवून जपून करावं. हे असं वेड्यासारखं करायचंय का? हा, ते दुसऱ्यासाठी. दुसऱ्यांसाठी नाही, आपल्या माणसांसाठी. म्हणजे आपल्या टीमसाठी, तारिणी टीम त्यांच्यासाठी. हो बरोबर आहे. तसंच हे सगळं आवरून पण घ्यावं लागतं ना आपल्या माणसांसाठी. सरक. मी करतो ना, हे बघ मी केले ना, मी हे सगळं आवरून घेतो. तू नको करूस ना प्लीज, ऐक ना. अगं मी करतो ना ते, ऐक ना. मी करतो ना साफ. ओके. मला असं वाटतं आता पुढच्या वेळेला तुम्ही आमच्या घरी या. हो हो, आता तुम्ही एवढं आमंत्रण करताय म्हटल्यावर नक्की हो. मी आमंत्रण कसलं त्यात? आमंत्रण काय करायचं? घर तुमचंच आहे, या कधी या. चला. जपून जा सगळेजण. चल आता मी निघते, मला उशीर होतोय. नाही 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 नाही, हे बघ मला माहिती आहे की खिरीचा प्लॅन फिसकटलाय, पण मी मालपोहे केलेत. प्लीज मालपोहे काय जास्त वेळ लागणार नाही. हे ऐक ना, मला बघ उशीर होतोय. अगं नाही, लगेच होईल. हे बघ हे घे ना. बरं थांब थांब, खाते मी. छान आहेत की. कुठून आणल्या? आम्ही थांबू. हो नाही, निघूया ना ताई. आम्ही येतो. तू आरामात. इट्स ओके. चल चल. युवराज. हा? काही नाही. भेटूया मग. भेटूया मग. हो म्हणजे भेटूया, लवकरच भेटूया. लवकरच भेटूया. युवराज येतोयस ना? हा हो हो, येतो. भेटूया. आणले मी केले ते. हे बघ मस्त मस्त. आता आवडले ना? मला उशीर होतोय. बाय. ऐक ना, मला त्या पाहुण्यांना निदान बाय तरी करू दे. एक खाऊन जा ना. एक मिनिट. केडी, हा तुझं बर्थडे गिफ्ट. ए मी गेल्यावर निवांत उघडून बघ हा, आणि मला सांग कसं वाटतंय ते. आता मी पळते. बाय बाय बाय. बॉस थँक्यू. निशी, कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. अयो, घ्या घ्या, तोंड गोड करा, पेढे घ्या. कॉंग्रॅच्युलेशन. आता काय मजा आहे बाबा. ज्या घरात लक्ष्मी पाणी भरते त्या घरात सून बनून जाणार आहे तुझी लेक. मजा आहे. तारिणी, अगं ये तारिणी. काय झालं बाबा? तारिणी, आज निशीच्या सासरकडची मंडळी आली होती. अचानक आले होते. हो अचानक आली होती. आणि त्यांनी निशीच्या साखरपुड्याची तारीख निश्चित केली आहे. खरंच?
अरे वा, अभिनंदन. थँक्यू. तारिणी, हे बघ, हा नेकलेस माझ्या सासरच्यांनी खास माझ्यासाठी बनवलाय, लग्न आधीच ग. सुंदर आहे ग, तुला खूप छान दिसेल. आणि तुझ्या सासरकडची मंडळी तुझी केवढी काळजी घेत आहेत. आय नो. लाखात एक येतं माझ्या सासरचे. लाखात नाही हा, करोडो करोडो एक आहेत माणसं. अरे, तू तोंड गोड नाही केलं. घे पेढा. हा ग. तारिणी, आता आपली जबाबदारी वाढते हा. आपल्या निशीचं लग्न निर्विघ्नपणे पार पाडायला हवंय. कुठल्याच गोष्टीची कमी पडायला नको. आणि ती जबाबदारी तुझी. हो. अगं घेशील म्हणजे काय, घेशीलच. तू शब्द दिलायस ना मला. हो, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. हं? असो, आता कामाला लागायला हवं. चला, वेळ घालवून चालणार नाही. हो. व्हॉट? डायमंड नेकलेस दिलास तू त्यांना? काय गरज होती काकू? साधी 2-3 हजाराची साडी तरी टेकवली का त्यांनी तुझ्या हातावर? मग, आणि त्यांना एवढा महागडा नेकलेस द्यायची गरजच काय? त्यांना एवढ्या महागड्या नेकलेसची सवय तरी असेल का? सवय सोड, त्यांनी एवढा महागडा नेकलेस पाहायला तरी असेल का? नसेल पाहिला तरी ठीक आहे, काही हरकत नाही. खांडेकरांची होणारी सून म्हणून तो तिचा मान आहे, आणि तो मान तिला मिळायलाच हवा, जसा तुम्हाला मिळाला. तुम्ही पहिल्यांदा घरात आलात तेव्हा. बरोबर ना पद्मिनी काकू? हो ना. सून होणार आहे, झाली नाहीये ना. जी व्यक्ती या घरात अजून आलीही नाहीये तिचा मानपान दिसतो तुला, पण जे लोक या घरात आहेत त्यांचं काय? माझं काय? ओ सॉरी, मान फक्त कौशिकी खांडेकरलाच मिळू शकतो, नाही का? ईशा, कौशिकी ताई आहे तुझी, कर्तबगार आहे, बिझनेस सांभाळते, मान तिलाच मिळणार ना. इट्स ॲब्सोल्युटली ओके चेतना काकी. हॅलो मिलिंद, हे बघ, तुझी परिस्थिती नव्हती म्हणून मी कधीच पैशाची विचारणा केली नाही, पण आज माझी परिस्थिती नाही आहे, मला पैशांची गरज आहे. मी मित्र म्हणून तुला मदत केली होती, आता मला माझे पैसे परत कर प्लीज. काय महादेव, हा मित्र म्हणतोस आणि मैत्रीमध्ये हिशोब ठेवतोस, असं कुठं असतं का? अरे मैत्री होती म्हणून तर मी तुला मदत केली ना. आणि तेव्हा तू काय म्हणाला होतास, माझ्याकडे पैसे आले की मी तुला परत करेन. आणि मिलिंद, मी तुला 5-50 नाही रे, 2 लाख रुपये दिले होते बिझनेस करायसाठी. आणि आज ती वेळ आली आहे, माझ्या मुलीचं मी लग्न कार्य काढलंय, तेव्हा मला माझे पैसे परत हवेत. प्लीज मला माझे पैसे परत दे.